नमस्कार मित्रांनो, मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आणि माझी कविता, सहजच सुचलेली मनात असलेली। मित्रांनो, पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांना सन्मानासाठी संघर्ष करावा लागतो, तरी वेळ प्रसंगी स्त्रियांना सहानुभूती सुद्धा मिळत असते। पण याच पुरुष प्रधान व्यवस्थेत पुरुषांना सुद्धा अनेक प्रकारच्या संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जावे लागते। फक्त स्त्रियांप्रमाणे ते सहजपणे व्यक्त होऊ शकत नाहीत, कारण मर्द का दर्द ही याच पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये दाखवण्यासारखी गोष्ट समजली जात नाही। कविता आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा। सतत कुणाच्या ना कुणाच्या अपेक्षा, तेच ओझं वाहत जगावं लागतं। काही करू शकला नाही तर सगळ्यांचंच बोलणं ऐकावं लागतं। घरात भांडणं होतच राहतात, भांडणात त्यालाच भरडावं लागतं। कौटुंबिक संघर्षात नेहमी त्यालाच मागे सरावं लागतं। कोण म्हणते फक्त तीच बदलते, त्याला सुद्धा खूप बदलावं लागतं। सर्वांच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदावर पाणी सोडावं लागतं। थकला तरी काय झालं, त्याला सतत राबावं लागतं। परिवाराच्या आनंदासाठी त्याला सारं काही झेलावं लागतं। तो सुद्धा कोलमडतो कधी, पण तरीही त्याला उठावं लागतं। ठाम उभा राहून त्यालाच कुटुंबाचा आधार बनावं लागतं। रडता येत नाही बिचाऱ्याला, सगळं ठीक आहे सांगावं लागतं। दुःख त्याच्या मनामधलं त्याला मनातच लपवावं लागतं। कितीही संकट आली तरी त्याला हसत सामोरं जावं लागतं। मर्द को कभी दर्द नहीं होता असं खोटं खोटंच म्हणावं लागतं। कितीही संकट आली तरी त्याला हसत सामोरं जावं लागतं। मर्द को कभी दर्द नहीं होता असं खोटं खोटंच म्हणावं लागतं। असं खोटं खोटंच म्हणावं लागतं। मित्रांनो, तुम्हा सर्वांना पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। कविता आवडली तर कॉमेंट करून नक्की सांगा। कवितेला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या। धन्यवाद।